Good morning to all of you. Myself, Professor B.D. Pagat, Department of Geography, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय हर्सुल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. मित्रांनो, प्रथम वर्ष कला या वर्गासाठी प्राकृतिक भूगोल ही शाखा अभ्यासासाठी आहे. आज आपण प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्राकृतिक भूगोलाची माहिती मिळविण्या अगोदर आपणास भूगोलशास्त्राची ओळख करून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला माहिती असेल, भूगोलशास्त्र ही एक अतिप्राचीन शाखा आहे. विज्ञानाची प्रमुख ज्ञानशाखा म्हणून ती ओळखली जाते. प्राचीन काळापासून ग्रीक, रोमन, ख्रिस्ती, अरेबियन आणि भारतीय भूगोलतज्ञांनी या शाखेच्या अभ्यासात मोलाचे योगदान दिलेले आहे. भूगोलशास्त्र ही ज्ञानशाखा अभ्यासात मोलाचे इतर शाखांची जननी म्हणून मानली जाते. भूगोलाच्या अभ्यासाला जगात 2000 वर्षापासून सुरुवात झाली असावी असा अनुमान आहे. इसवी सन पूर्व 276 ते 196 या कालावधीत इसवी सन पूर्व 234 मध्ये एरास्टोस्थेनीस या ग्रीक तत्ववेत्याने जिओग्राफी ही संज्ञा प्रथम वापरात आणली, की ज्यामध्ये जिओ म्हणजे अर्थ म्हणजेच पृथ्वी आणि ग्राफे म्हणजेच वर्णन किंवा डिस्क्रिप्शन, यावरून ज्या शास्त्रात पृथ्वीचे वर्णन केले जाते ते शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र होय. पृथ्वीच्या वर्णनाचे शास्त्र म्हणून भूगोलाला मान्यता मिळाली. काळाच्या ओघात या विषयाच्या अभ्यासात अधिकाधिक भर पडत गेली. भूगोलशास्त्रात मानव व त्याचे भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. विद्यार्थ्यांनो, पृथ्वीवरचे पर्यावरणीय घटक आणि वेगवेगळ्या त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या घटना यांच्यातील कार्यकारणभाव हा भूगोलशास्त्रात अभ्यासला जातो. त्यांच्यातील आंतरसंबंध वैज्ञानिक दृष्टीने भूगोलशास्त्रात अभ्यासलाही जातो. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भूगोलशास्त्र या ज्ञानशाखेचा विकास अधिक वेगाने होतो आहे. भूगोलशास्त्रात समाविष्ट होणाऱ्या अभ्यासाच्या विविध बाबी, त्यांचं बदलणारे स्वरूप आणि त्या विषयांची असणारी व्यापकता, यामुळे आज भूगोल ही ज्ञानशाखा अत्यंत गतिशील झालेली आहे. भूगोलाची वाढणारी व्याप्ती आणि तिच्यातील बदलणारं अभ्यासाचं स्वरूप यानुसार सुरुवातीलाच भूगोलशास्त्राच्या प्रामुख्यानं 2 शाखा मानल्या गेल्या. या 2 शाखांमध्ये पहिली शाखा प्राकृतिक भूगोल आणि दुसरी शाखा मानवी भूगोल म्हणून ओळखली जाते. तुम्हाला दर्शविल्याप्रमाणे दोन्ही शाखांच्या अभ्यास विषय, अभ्यास घटक, उपघटक हे भिन्न भिन्न पाहावयास मिळतात. प्राकृतिक भूगोलातील असणाऱ्या घटकांना अनुसरून स्वतंत्र घटकांचं अध्ययन व्हावं, उपघटकांची माहिती ही स्वतंत्ररित्या अभ्यासली जावी. या निमित्ताने प्राकृतिक भूगोलाच्या अनेक उपशाखा काढण्यात आल्या, की ज्यामध्ये भूरूपशास्त्र, ज्योतिर्विज्ञानशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदा भूगोल आणि जैविक भूगोल अशा आणि या अनेक प्राकृतिक भूगोलाच्या शाखा म्हणून ओळखल्या जातात. या उलट प्राकृतिक घटकांशी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील राहणाऱ्या मानवाने त्यांचा उपभोग घेऊन आंतरसंबंधातून विकसित केलेले बदल अनेकविध घटकांच्या किंवा उपघटकांच्या माध्यमातून अभ्यासले जातात. यालाच सांस्कृतिक विकास असं म्हटलं जातं. या सांस्कृतिक घटकांचं चिकित्सक अध्ययन स्वतंत्ररित्या व्हावं, यासाठी मानवी भूगोलाच्याही अनेक शाखांची निर्मिती झाली.
आणि त्यांचंही अध्ययन स्वतंत्र शाखांच्या माध्यमातून होऊ लागलं, की ज्या शाखांमध्ये सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, कृषी भूगोल, व्यापारी भूगोल, लोकसंख्या भूगोल, ऐतिहासिक भूगोल, औद्योगिक भूगोल, वसाहतीचा भूगोल, वाहतूक भूगोल, प्रादेशिक भूगोल अशा अनेक शाखा उदयास आल्या. यापैकी आपण आज भूगोलाची मूलभूत शाखा म्हणून ओळखली जाणारी प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोलाची ओळख, प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासतो आहोत. विद्यार्थ्यांनो, प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची प्राथमिक शाखा असून आज जगात सर्वच देशांमध्ये तिचा अभ्यास केला जातो. या शाखेला भूगोलशास्त्रात विविध शास्त्रांची जननी म्हणून ओळखलं जातं. या शाखेत नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास केला जातो. मानवी निवासस्थान आणि भौगोलिक पर्यावरण या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे अध्ययन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने शिलावरण, वातावरण, जलावरण आणि जीवावरणाचा सखोल आणि सविस्तर अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोलात आजपर्यंत त्याच्या एकूण विकासात्मक वाटचालीत अनेक पाश्चिमात्य आणि भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान आहे, की ज्यामध्ये हेरोडॉटस, टॉलेमी, पेशल, रिस्टोफोन, गेरलँड, स्ट्रॅलर, अल इद्रिसी अशा अनेक भूगोलवेत्त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेले आहे. विद्यार्थ्यांनो, कार्ल रिटर आणि हॉर्न आम्बोल्ट या दोन्ही विषय तज्ज्ञांनी या विषयाला वैज्ञानिक बैठक प्राप्त करून दिली आहे. प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासताना निश्चितच या विषयाची सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकेल. म्हणून प्रथम आपण आता प्राकृतिक भूगोलाच्या विविध व्याख्या अभ्यासणार आहोत. जगातील विविध भूगोलवेत्त्यांनी प्राकृतिक भूगोलाच्या भिन्न भिन्न व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यातील काही तज्ज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासूया. पहिली व्याख्या आर्थर होम्स नावाच्या भूगोलवेत्त्याने दिलेली आहे. त्यांच्या मते प्राकृतिक पर्यावरणातील मृदावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यांच्यातील सर्व घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. अगदी सुटसुटीत व्याख्या वाटते, की ज्या व्याख्येमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रमुख चारही आवरणातील असणाऱ्या घटकांचा आणि उपघटकांचा सविस्तररित्या शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला भूगोल म्हणून संबोधावं, असं आर्थर होम्सने उल्लेख केलेला आहे. दुसरी व्याख्या ही डब्ल्यू.जी. मूर या तत्ववेत्त्याने दिलेली आहे. या डब्ल्यू.जी. मूर यांच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमीन, पाणी आणि हवा या प्रमुख प्राकृतिक घटकांचा सविस्तर अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. तुम्ही इथे बघितलं का? पहिल्या वाक्यात होम्स यांनी मृदावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण म्हटलं, तर या ठिकाणी या व्याख्येत मूर यांनी जमीन, पाणी आणि हवा म्हणून उल्लेख केला. मूर यांच्या व्याख्येमध्ये फक्त जीवावरणाचा उल्लेख आढळत नाही, पण या प्रमुख तीनही आवरणांशी निगडीत असणारा जीवावरणाचा अभ्यास मूर यांनाही या व्याख्येतून अभिप्रेत असावा. तिसरी व्याख्या एच.आर. मिल या स्कॉटिश शास्त्रज्ञांनी दिली. त्यांच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास ज्या भूगोलाच्या शाखेत केला जातो तिला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. या स्कॉटिश मिल या शास्त्रज्ञाच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रमुख असणारी आवरणं ही नैसर्गिक घटकांच्या अभ्यासात येतात. म्हणून त्यांनी पृथ्वीचा एकूण पृष्ठभाग आणि त्यावर संबंधित असणारे सगळे नैसर्गिक किंवा प्राकृतिक असणारे घटक एवढाच उल्लेख त्यांनी आपल्या व्याख्येतून केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, वरील तीनही शास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की प्राकृतिक भूगोलशास्त्र हे भूमी, जल, वातावरण, जीवावरण यांचा वितरणात्मक अभ्यास करणारं शास्त्र आहे, किंवा
पृथ्वी पृष्ठभागाशी संबंधित असणाऱ्या संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा पद्धतीच अभ्यास करणारे शास्त्र म्हणून प्राकृतिक भूगोल ओळखलं जातं. पृथ्वीवरील मृदावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण की ज्यांना आपण इंग्रजीमध्ये लिथॉस्फियर, हायड्रॉस्फियर, ॲटमॉस्फियर अँड बायोस्फियर असं संबोधतो, या प्रमुख आवरणातील विविध घटकांचा क्षेत्रीय दृष्टीने संश्लेषणात्मक व पृथक्करणात्मक शास्त्रीय विवेचन म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. म्हणजेच या चारही आवरणांचा भौगोलिक दृष्टिकोनातून शास्त्रीय अभ्यास या प्राकृतिक भूगोलातून केला जातो. यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यास विषय आणि प्राकृतिक भूगोलातील विविध अभ्यास विषयांचं स्वरूप आपल्याला अभ्यासावं लागेल. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप अभ्यासताना प्राचीन काळापासून सर्वात जुन्या आणि व्यापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभ्यास क्षेत्राचा भूगोल शाखेच्या स्वरूपात आजपर्यंत काळाच्या ओघात अनेक बदल होत गेलेले आहेत आणि हे बदल भविष्यातही होत जाणार आहे. म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप प्राचीन काळातलं आणि आजचं यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. कालानुरूप या शाखेच्या स्वरूपात झालेला बदल आपल्याला अनेक मुद्द्यांच्या आधारे अभ्यासता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप अभ्यासताना आपल्याला प्राचीन काळातलं असणारं त्याचं वर्णनात्मक स्वरूप, त्यानंतर त्याला मिळालं वितरणात्मक स्वरूप, त्याच्यानंतर त्याच्या अभ्यासाला मिळालेलं गतिमान स्वरूप, त्यानंतर त्याने प्राप्त केलेलं शास्त्रीय स्वरूप, त्याही पुढे जाऊन आंतरविद्याशाखीय स्वरूप आणि शेवटी उपयोजित स्वरूप, अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्यांच्या स्पष्टीकरणातून प्राकृतिक भूविज्ञानाच्या स्वरूपाची कल्पना आहे. प्रथम आपण वर्णनात्मक स्वरूप अभ्यासूया. प्रारंभिक प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप वर्णनात्मकच होतं. 18व्या-19व्या शतकाच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने या शास्त्रात पर्यावरणीय घटकांची वर्णनं आढळत. प्रवास वर्णनातून किंवा एखाद्या तज्ज्ञांनी किंवा भूगोलवेत्त्यांनी विविध स्वरूपातल्या प्राकृतिक घटकांच्या केलेल्या लिखाणातून, पुस्तकांच्या माध्यमातून ही वर्णने पाहावयास मिळत. उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेशांची वर्णनं, नद्यांच्या खोऱ्यांची वर्णनं, सागरी बेटांची वर्णनं, सागर किनाऱ्यांची वर्णने, अशा प्रकारची वर्णनं विविध प्राकृतिक घटकांची अनुभवाला येत. नकाशा, तक्ते किंवा कुठल्याही स्वरूपातली सांख्यिकी किंवा आकडेवारी ह्या गोष्टींचा वापर प्राचीन काळात नसे. अलीकडे ही माहिती अधिक व्यापक आणि अचूक येऊ लागली. अनेक ग्रीक, अरबी आणि रोमन भूगोलवेत्त्यांनी त्या काळात प्राकृतिक घटकांचं मोठ्या स्वरूपात लिखाण ठेवलेलं आहे. याचा अर्थ त्या काळात भूगोलशास्त्राचं स्वरूप वर्णनात्मक आहे. त्यानंतर दुसरं जे स्वरूप आहे ते वितरणात्मक स्वरूप आहे. त्याला डिस्ट्रीब्युशनल नेचर असं म्हटलं जातं. याचा अर्थ पुढे वर्णनात्मक स्वरूप हे हळूहळू कमी होत जाऊन त्या वर्णनात्मककडून वितरणात्मक स्वरूपाकडे भूगोलशास्त्राचा कल होत गेला. नवे प्राकृतिक घटकांचं वर्णन करताना त्यांच्या स्थानांचाही उल्लेख होऊ लागला. याचाच अर्थ प्राकृतिक भूगोल हा निव्वळ वर्णनात्मक न राहता तो विविध असणाऱ्या प्राकृतिक किंवा पर्यावरणीय असणाऱ्या घटकांचं क्षेत्रीय वितरण पण दर्शविणारा ठरला. म्हणून प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप वितरणात्मक झाले. परिणामी या विषयाची व्यापकताही वाढली. आशय चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येऊ लागला. प्राकृतिक घटकांचे कार्यकारणभाव आणि विश्लेषण चांगल्या प्रकारे करता येऊ लागलं. उदाहरणार्थ सागर किनाऱ्याच्या प्रदेशाचे हवामान किंवा पर्वतीय प्रदेशाचे हवामान किंवा वाळवंटी प्रदेशाचे हवामान यांच्यात कसा बदल आढळतो, हा बदल का आढळतो, या बाबतीतला कार्यकारणभाव किंवा आंतरसंबंधित असणारा अभ्यासही प्राकृतिक भूगोल करू लागलं. प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपात झालेला वितरणात्मक बदल हा निश्चितच भविष्यातील विषयाच्या विकासाला उपयोगी पडला. जगाची भौगोलिक माहिती प्राकृतिक भूगोलात मोठ्या प्रमाणात समाविष्ट करता आली. म्हणून वितरणात्मक स्वरूपाच्या माध्यमातून हे प्राप्त झालं. त्यानंतरचं पुढचं जे स्वरूप आहे ते गतिमान स्वरूप. याचा अर्थ प्राकृतिक भूगोलातील स्थळापरत्वे असणाऱ्या भिन्नतेच्या अभ्यासाबरोबरच काळानुरूप त्यात होणारा बदलही अभ्यासला जाऊ लागला.
प्राचीन काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध प्रदेशांमध्ये अस्तित्वात असणारी नैसर्गिक साधन संपदा किंवा पर्यावरणीय घटकांची उपलब्धता आणि आधुनिक काळात त्याच विविध क्षेत्रातील आज स्थित असणाऱ्या पर्यावरणीय घटकांची स्थिती यातला कालानुरूप झालेला बदल अभ्यासण्याचं गतिमान स्वरूप या शास्त्राला मिळालेलं आहे. प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपात हे परिवर्तन घडून आले. प्राकृतिक भूगोल हा गतिमान म्हणून ओळखला जाऊ लागला. प्राकृतिक घटकातील वारंवार होणारे बदल काही वेळा ते कायमस्वरूपी तर काही वेळा ते तात्पुरतेही असतात. हे बदल जलद किंवा मंद गतीने घडून येणारे असतात. या सर्व बदलांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलातून केला जातो. म्हणून प्राकृतिक भूगोल हे एक गतिमान शास्त्र आहे. सुमारे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल 40 दशलक्ष वर्षापूर्वी हिमालय पर्वताची निर्मिती ही भूगर्भीय हालचालींमुळे झाली. युरोपीय आणि भारतीय म्हणजे आग्नेय आशियाशी निगडीत असणाऱ्या या हालचालीतून सागरी तळभाग उंचावून भू अंतर्गत हालचालीमुळे हिमालयाची उंची आजही वाढत आहे. हा अभ्यास प्राकृतिक भूगोलात येतो. साहजिकच आजही या हिमालयाच्या उंची वाढण्याचा अभ्यास कालानुरूप याच विषयाच्या गतिमान अभ्यासाचं स्वरूप दर्शवितो. म्हणून प्राकृतिक भूविज्ञान हे गतिमान शास्त्र आहे. पाचवं त्याचं स्वरूप आहे आंतरविद्याशाखीय स्वरूप. विद्यार्थ्यांनो, आपल्या प्राकृतिक भूगोलाचा संबंध इतरही शास्त्रांशी तेवढाच आहे की ज्या शास्त्रांना आपल्या प्राकृतिक भूगोलाशी संबंधित असणाऱ्या घटकांच्या अभ्यासाशिवाय त्यांच्याही स्वतंत्र शाखेचा अभ्यास करता येत नाही. म्हणजे प्राकृतिक भूगोलाप्रमाणे इतरही शाखांमध्ये नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक अभ्यास घटक अभ्यासताना इतर ज्ञानशाखांतील ज्ञानाचा वापर होतो. आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे सर्वच विषयांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राकृतिक भूगोलाचा संबंध येतो. उदाहरणार्थ भौतिकशास्त्र, जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, कृषी विज्ञान असेल, सागर विज्ञान असेल, पर्यावरण विज्ञान असेल, प्राणीशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, भूगर्भशास्त्र असेल, या सर्व शास्त्रांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभ्यासाशी निगडीत असणारा संबंध हा प्राकृतिक भूगोलातील प्रमुख असणाऱ्या पर्यावरणीय घटकांशी किंवा उपघटकाशी येऊ शकतो. रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्रातला अभ्यास विषय म्हणून ओळखला जाणारा वनस्पती किंवा त्याच्या विविध स्वरूपातल्या असणाऱ्या स्पेसीज या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातल्या महत्त्वाच्या घटक म्हणून ओळखल्या जातात. किंवा प्राणीशास्त्राने अभ्यासल्याने विशिष्ट प्राण्यांच्या जाती किंवा प्रजाती हा अभ्यास विषय प्रामुख्याने प्राण्यांची उत्पत्ती, विकास, वाढ ही आपल्या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यास घटकाशी निगडीत आहे. म्हणून प्राकृतिक भूगोल हा एक आंतरविद्याशाखीय स्वरूप असणारी शाखा म्हणून ओळखलं जातं. आणि शेवटचं त्याचं स्वरूप आहे ते म्हणजे उपयोजित. विद्यार्थ्यांनो, अलीकडच्या काळातलं हे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप शास्त्रज्ञांना अतिशय शोधून काढावं लागलं. कारण प्राकृतिक भूगोलातले असणारे अभ्यास विषय हे फक्त ज्ञानार्जनासाठी नसून त्याची उपयोगिता, त्याचं स्वरूप हे प्राकृतिक भूगोलाची वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी पुढे आलं. उदाहरणार्थ प्राकृतिक भूगोलातील ज्ञानाचा किंवा अभ्यासाचा उपयोग समाजातील मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात विविध क्षेत्रात वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी होणे किंवा निर्माण झालेल्या प्रश्नांची तीव्रता कमी करण्यासाठी मदत होणे, त्याला उपयोजित स्वरूप असं म्हटलं जातं. याचा अर्थ भूकंप, ज्वालामुखी, नैसर्गिक आपत्ती किंवा विविध स्वरूपातल्या नैसर्गिक असणाऱ्या आपत्तींची तीव्रता किंवा त्यांची निर्मिती या संबंधातली वर्गांमध्ये किंवा विषयांमध्ये मिळवलेली माहिती ही प्रत्यक्ष समाजातील घटकांपर्यंत त्या ज्या वेळेस अशा स्वरूपातल्या आपत्ती येऊ घालत असतील त्या काळात त्यांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. याला त्याची उपयोजितता असं म्हटलं जातं. शासकीय पातळीवर विविध स्वरूपातल्या क्षेत्रांमध्ये नियोजन आणि व्यवस्थापन करताना प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ सुदूर संवेदन, त्याला रिमोट सेन्सिंग, GIS यांचा मोलाचा वाटा आहे. GIS किंवा सुदूर संवेदन या दोन्ही आधुनिक असणाऱ्या तंत्राद्वारे अनेकविध नवनवीन असणारी संशोधनं की जे भूपृष्ठाशी भूगर्भाशी निगडीत आहे ती करता येऊ लागलीत. विविध प्रकल्पांची उभारणी किंवा
विविध स्वरूपातल्या प्रकल्पांची स्थाननिश्चिती, प्राकृतिक भूगोलशास्त्राची मदत, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पूर व्यवस्थापन किंवा लँडस्लायडिंग, सुनामी, धरणांची जागा निश्चित करणं, शहरांचं नियोजन करण्यासाठी, रस्ते निश्चितीसाठी, रेल्वे मार्गांच्या निश्चितीसाठी, वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी अशा अनेक क्षेत्रात शासनाला प्राकृतिक भूगोलातील असणारी ही माहिती किंवा विविध प्राकृतिक घटकांशी संबंधित असणारी माहिती नियोजनासाठी आणि व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते आहे. प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास खूप आज महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो आहे. या सर्वांच्या नियोजनात प्राकृतिक भूगोलाचे मार्गदर्शन अधिक परिणामकारक म्हणून ओळखले जाते. यानंतर प्राकृतिक भूगोलाचा शेवटचा एक अभ्यासाचा घटक म्हणजे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. विद्यार्थ्यांनो, प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये प्रामुख्याने या विषयाच्या अभ्यास घटकांचा समावेश होतो. म्हणजेच या घटकांच्या अभ्यासाबरोबर प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती ही निश्चितच दिवसेंदिवस वाढत आहे. व्याप्तीमध्ये या विषयाच्या अभ्यास घटकांमध्ये अनेकविध असणाऱ्या बाबी समाविष्ट होतात. अनेक भूगोलतज्ञांनी या विषयाच्या अभ्यासात कोणत्या घटकांचा समावेश करावा याबाबत आपले वेगवेगळे विचार मांडलेत. मुळात सगळ्यांचे विचार जर एकत्रित पाहिलेत किंवा त्यांचं अवलोकन केलं तर असं लक्षात येतं की त्यांची मांडणी वेगळी आहे. त्यांना जे घटक सांगायचे आहेत ते सगळ्यांच्या दिलेल्या घटकांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एकमेकांशी जुळणारेच असे आहेत. उदाहरणार्थ एस ट्रॅलर नावाच्या भूगोलवेत्त्याने असं म्हटलं की प्राकृतिक भूगोल हे भूमी, जल आणि हवेच्या अभ्यासाला याच्यात प्राधान्य द्यायला हवे असं त्यांनी सांगितलं. या उलट WG मूर यांनी केलेल्या व्याख्येप्रमाणे भूमी, जल आणि हवा याबरोबरच प्राणी आणि वनस्पती यांचाही अभ्यास समावेश यांनी केला. आर्थर होम्स या भूगोलवेत्त्याने आपल्या व्याख्येला अनुसरूनच या संदर्भात भूपृष्ठ, समुद्र, महासागर आणि वातावरणाचा समावेश प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात केला. या उलट मंकहाऊस नावाच्या भूरूपशास्त्रज्ञाने शास्त्रज्ञाने सर्व विषयांपेक्षा सगळ्यात मोठे व्याप्ती असणाऱ्या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा आधार घेतल्याशिवाय भूगोलाच्या कोणत्याच उपशाखेची अभ्यास होणार नाही किंवा अभ्यास करणं शक्य नाही असं निश्चितपणे सांगितलं. याचा अर्थ प्राकृतिक भूगोल हा इतर सर्व शाखांचा आधार आणि पाया मानला जातो. अगोदरच मी म्हटलं होतं तुम्हाला, प्राकृतिक भूगोल ही प्रमुख शाखा आहे, मूलभूत शाखा आहे, यात कुठलीही शंका नाही. वल्चिन या भूगोलवेत्त्याच्या मतानुसार अलीकडच्या काळातील या शाखेचा अभ्यास विस्तार लक्षात घेता प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने खालील 4 आवरणांचा समावेश होतो. म्हणजे वल्चिन या शास्त्रज्ञाने या 4ही आवरणांच्या अभ्यासाचा समावेश प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीत केलेला आहे आणि त्याचबरोबर या मुद्द्यांच्या सविस्तर अभ्यासासमवेत विविध स्वरूपातल्या आवरणातील घटक, त्यांचे उपघटक आणि इतर काही अभ्यास घटकांचा उल्लेख प्राकृतिक भूगोलात केला जातो. त्या प्रमुख असणाऱ्या 4 आवरणामध्ये पहिलं आवरण ते म्हणजे मृदावरण, त्याला आपण शिलावरण असंही म्हणतो. विद्यार्थ्यांनो, इंग्लिशमध्ये त्याला लिथॉस्फिअर असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती असेल, पृथ्वीचा अंतरंग अभ्यासताना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी अंतर्गत 42 किलोमीटर अंतरापर्यंत पहिल्या असणाऱ्या स्तराला मृदावरण असे म्हणतात. या मृदावरणामध्ये सर्वात महत्त्वाचे आवरण किंवा हे एक सर्वात महत्त्वाचं आवरण किंवा त्याला शिलावरण म्हणून असंही ओळखलं जातं. यामध्ये प्रामुख्याने पृथ्वीचा अंतरंग, नंतर भूकवच, वेगवेगळ्या स्वरूपातले खडक, अंतरंगाची रचना, अंतरंगातील विविध असणारे खनिज द्रव्य, खंड आणि महासागर, प्रथम श्रेणीची भूरूप, द्वितीय श्रेणीची भूरूप की ज्यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, त्यांची उत्पत्ती, त्यांचं वितरण, त्यांची वैशिष्ट्य या सगळ्यांचा अभ्यास येतो. विद्यार्थ्यांनो, या सर्व भूमी स्वरूपांवर बाह्य कारक काही कार्य करतात किंवा काही बहिर्गत शक्ती आपलं कार्य करून नवनवीन भू आकारांची निर्मिती करतात की ज्या बाह्य शक्तींमध्ये, बाह्य कारकांमध्ये नदी, हिमनदी, भूजल, वारा, लाटा, विदारण,
भूकंप, ज्वालामुखी इत्यादींचा समावेश होतो. याबरोबरच मृदाधूप, खनिजे, भूपृष्ठावरील विविध स्वरूपातल्या प्रक्रियांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणूनच प्राकृतिक भूगोलात मृदावरण किंवा शिलावरण हे एक प्रमुख असणारा अभ्यास विषयाचं आवरण म्हणून ओळखलं जातं. दुसरं जे आवरण आहे त्याला वातावरण असं म्हणून ओळखलं जातं. त्याला ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. हे देखील प्राकृतिक भूगोलाचं द्वितीय क्रमांकाचं एक महत्त्वाचं आवरण म्हणून ओळखलं जातं. पृथ्वीच्या सभोवतालच्या हवेच्या आवरणाला आपण वातावरण असे म्हणतो, की जे हवेचं आवरण रंगहीन, चवहीन, वासहीन वायूंनी बनलेलं आहे, घटकांनी बनलेलं आहे. वातावरणामुळेच पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून पृथ्वी हा सजीव ग्रह फक्त वातावरणामुळे ओळखला जातो. वातावरणाच्या अभ्यासात हवा आणि हवामानाची अंग, वातावरणाची रचना, वातावरणाचे घटक, वातावरणीय विविध स्वरूपातल्या आपत्ती, हवामानाचे प्रकार, तापमान, वृष्टी, पर्जन्य, वृष्टीची रूपे, आर्द्रता, वायुभार, वाऱ्यांचे प्रकार, ढगांचे प्रकार, वायुराशी, हवामान विभाग इत्यादी वातावरणीय क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचा आणि उपघटकांचा अभ्यास या वातावरणीय घटकांमध्ये होतो आणि तो प्राकृतिक भूगोलाच्या माध्यमातून अभ्यासला जातो. निश्चितच वातावरणातील विविध प्रक्रिया आणि विलक्षण बदल यांचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सजीवांवर होतात. म्हणून प्राकृतिक भूगोलात वातावरण हे एक आवरण अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आवरण म्हणून ओळखलं जातं. तिसरं जे आवरण आहे त्याला जलावरण असं म्हटलं जातं. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहितीच आहे, पृथ्वीला हा जलग्रह म्हणून ओळखला जातो. कारण पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागावर जमिनीपेक्षा पाण्याने जास्त क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आणि सरासरी एकूण पृथ्वीच्या क्षेत्रफळापैकी 71% भाग हा जलव्याप्त आहे. म्हणून पृथ्वी या ग्रहाला जलग्रह म्हणून ओळखलं जातं. विद्यार्थ्यांनो, जलावरण या आवरणाचा अभ्यास करताना जलावरणाचा अर्थ, त्यात समाविष्ट होणारे समुद्र, महासागर यांची ओळख, महासागरांची तळरचना, महासागरीय जलाचे गुणधर्म, महासागरीय पाण्याच्या हालचाली, सागर जलाचे विविध स्वरूपातल्या गुणधर्मांमध्ये सागराची क्षारता, तापमान, समुद्र प्रवाह, भरती ओटी, सुनामी, जलचक्र, सागर संपदा, सांद्रीभवन, सागर तळाचे प्रसरण, सागरी प्रदूषण, सागरी वनस्पती व प्राणीजीवन, सागरांचे आधुनिक काळातलं महत्त्व इत्यादी सर्व बाबींचा सविस्तर आणि चिकित्सक अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या माध्यमातून केला जातो. आधुनिक काळात निश्चितच जलावरणाकडे, महासागरीय साधनसंपत्तीकडे आधुनिक मानवी विकासाच्या दृष्टीने किंवा भविष्यातील साधनसंपत्तीचे कोठार या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि चौथं आवरण आहे ते म्हणजे जीवावरण. त्याला बायोस्फिअर असं म्हटलं जातं. मित्रांनो, वरील तीनही आवरणांचं जे रणांगण आहे, या तीनही आवरणांच्या एकूण क्षेत्रामध्ये हे जीवावरण विकसित होतं. म्हणजेच मृदावरण, जलावरण आणि वातावरण यांना व्यापून टाकणारं आवरण म्हणजे जीवावरण. कारण जीवावरण हे प्राकृतिक घटकांच्या पार्श्वभूमीवर उत्क्रांत होत असतं. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सजीव घटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, पक्षी, मानव आणि सूक्ष्म जीवजंतू इत्यादींचा समावेश जीवावरणात होतो. निश्चितच यांच्या वितरणांचा आणि त्यांच्या अंतर्क्रियांचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. याला अनुषंगूनच परिसंस्था, विविध सजीवांची उत्क्रांती आणि विकास यांचाही अभ्यास प्राकृतिक भूगोलातूनच होतो. नैसर्गिक पर्यावरण आणि सजीवांची उत्क्रांती यांचा अंतर्संबंध प्राकृतिक भूगोलामुळे स्पष्ट करता येतो. विद्यार्थ्यांनो, पृथ्वीवरील जैविक घटक आणि अजैविक घटक यांचा एकमेकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलातून होतो. त्यामुळे प्राकृतिक भूगोल या शाखेची व्याप्ती अजूनही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि शेवटी पाचवी असणारी व्याप्ती आहे की इतर अभ्यासविषयक असणारे घटक.
विद्यार्थ्यांनो, वरील चारही आवरणांच्या पलीकडे जाऊन प्रमुख असणाऱ्या घटकांशिवाय इतरही काही घटक प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जातात की ज्यामध्ये प्रामुख्यानं सूर्यमाला, त्यातील ग्रह, तारे, ग्रहणे, नक्षत्रे, ऋतू, मानवनिर्मित उपग्रह, सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग, GIS भौगोलिक माहिती प्रणाली, GPS जागतिक स्थान निश्चिती, नकाशा, भूमापन, पर्यावरणीय समस्या. तुम्हाला माहितीच आहे, पर्यावरणीय समस्यांमध्ये ओझोनचा क्षय, आम्लपर्जन्य, जागतिक तापमान वाढ आणि प्राकृतिक भूगोलाचे उपयोजन अशा अनेकविध अभ्यास घटकांच्या विश्लेषणात्मक अभ्यास शास्त्रीय पद्धतीने आधुनिक काळात प्राकृतिक भूगोलशास्त्रात केला जातो. दिवसेंदिवस प्राकृतिक भूगोलाची ही अभ्यास विषयाची व्याप्ती वाढतच जाताना दिसते. विद्यार्थ्यांनो, प्राकृतिक भूगोलाची प्रचंड वाढलेली व्याप्ती लक्षात घेता प्राकृतिक भूगोल या प्रमुख आवरणातील उपघटकांचा अधिकाधिक सविस्तर शास्त्रशुद्ध अभ्यास केला गेला व केला जाईल. यातून प्राकृतिक भूगोलाच्या विविध शाखा विकसित झालेल्या आहेत. आपण यानंतरच्या असणाऱ्या अभ्यासात किंवा यानंतरच्या असणाऱ्या व्हिडिओ मार्फत